पक्ष जिथे जिथे संकटात असतो तिथे हा माणूस धावून जातो आणि ती अडचण सोडवतो. राजकीय समझोता घडवून आणण्यात या माणसाचा हातखंड आहे. मग ती सामाजिक आंदोलनं असो किंवा आमदारांना कन्व्हिन्स करणं. हा माणूस भाजपकडून तुम्हाला कायम आघाडीवर दिसेल. आपण बोलत आहोत भाजपचे संकट मोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांबद्दल. 1995 पासून मतदारसंघात वर्चस्व राखलेल्या गिरीश महाजनांसाठी यंदाची निवडणूक अवघड असल्याचं बोललं जात आहे. नेमकं यामागे काय कारण आहे? संकट मोचक स्वतः संकटात का सापडतोय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी ऋतुजा. स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीवर. गिरीश महाजन हे भाजपचे पहिल्या फळीतील नेते मानले जातात. देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकटवर्तीय आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणजे गिरीश महाजन हे शब्द स्वतः फडणवीसांनी सांगितलेले आहेत. महाजन यांनी 1995 पासून सलग 6 वेळा जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघातून विजय मिळवलाय. महाजनांची गणितं अनेकदा अवघड झाली, मात्र त्यांनी ती सोडवून विजय मिळवलाच. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला शाबास म्हटलं की कार्यकर्त्याचा उत्साह वाढतो असं म्हटलं जातं. गिरीश महाजनांनी याच थेरीचा उत्तमपणे वापर केलाय. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा नेता म्हणून गिरीश महाजन यांची ओळख आहे. महापुरुषांच्या जयंतीत लेझिम खेळतानाचे, मनमुराद नाचतानाचे महाजनांचे व्हिडिओ सर्वांनीच पाहिले. महाजनांना भूक लागली तर ते वाटेल त्या घरात थांबून जेवतात असं त्यांच्या जवळच्या लोकांकडून सांगितलं जातं. महाजनांचा जनसंपर्क हीच त्यांची ताकद राहिल्याचंही बोललं जातं. एकनाथराव खडसे म्हणजे दिवंगत गोपीनाथ मुंडे नंतरचे राज्यातील भाजपचे सर्वात महत्वाचे नेते. 2014 भाजपची सत्ता आल्यानंतर खडसेंनी मुख्यमंत्री पदासाठी केलेले प्रयत्न सर्वांनीच पाहिले. मुख्यमंत्री पद मिळालं नाही, मात्र तब्बल डझनभर खात्यांचे ते मंत्री होते. एकनाथ खडसे आपल्यासाठी अडचण ठरू शकतात म्हणून गिरीश महाजनांना बळ देऊन फडणवीसांनी खडसेंचा कार्यक्रम केल्याचं नेहमीच बोललं जातं. खडसेंचे पंख छाटल्या गेल्यानंतर गिरीश महाजनांनी जळगाव जिल्ह्यातील भाजपवर ताबा मिळवला. आपल्या मर्जीतील लोकांना आमदारकीचं तिकीट दिलं. मात्र पुढे जाता जाता महाजनांनी अनेक राजकीय शत्रू निर्माण केल्याचं जिल्ह्यातील राजकीय विश्लेषणांनी बोलून दाखवलंय. 6 टर्म आरामात काढणाऱ्या गिरीश महाजनांसाठी यंदा वाट खडतर आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना अंगावर घेतल्याने गिरीश महाजन हे जरांगेंच्या निशाण्यावर आहेत. गिरीश महाजनांबद्दल जरांगे काय बोलतात याचे व्हिडिओ सर्वत्र उपलब्ध आहेत. 6 टर्म आमदार असूनही जामनेर मतदारसंघात हवा तसा विकास झाला नाही असं नागरिक बोलून दाखवतात. जामनेरमध्ये महाजनांविरोधात अँटी इन्कम्बन्सी असल्याचंही बोललं जात आहे. शिवाय जामनेरमध्ये मराठा समाजाचं मतदान निर्णायक असणार आहे. यंदा दिलीप खोडपेंच्या रूपानं तगडा मराठा चेहरा महाजनांच्या विरोधात मैदानात असणार आहे. एक गठ्ठा मराठा मतदार शिवाय मुस्लिम आणि दलित मतदार महाजनांच्या विरोधात गेलेच तर यंदा गिरीश महाजन संकटात सापडू शकणार असं म्हटलं जात आहे.